आपल्या समोर येत आहेत शाहीर पद्मनाभराव गायकवाड. आता ग पोरी, आता ग नारी, हळू चाल आल जोडवटच कर. आता ग पोरी हळू चाल जोडवटच कर. आता ग पोरी हळू चाल जोडवटच कर. जोडवटच कर कमर तुझी लचकल गा. जोडवटच कर कमर तुझी लचकल गा. पोरी हळू चाल का जोडवटच कर. आता ग पोरी हळू हळू चाल जोडवटच कर. आता ग पोरी हळू चाल जोडवटच कर. बाळ बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये. बाळ बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये. बाळ बुगड्याचा बाळ बुगड्याचा बाळ बुगड्याचा बाळ बुगड्याचा बाळ बुगड्याचा झोक तुझ्या कानाबंदी. बाळ बुगड्याचा झोक तुझ्या कानाबंदी. बाळ बुगड्याचा झोक तुझ्या कानामध्ये. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये. चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये. हिसका नको मारू तुझी मान लचकल. अगं हिसका नको मारू तुझी मान लचकल. पोरी हळू चाल जोडवटच कर. आता ग पोरी हळू चाल जोडवटच कर. आता ग पोरी हळू चाल जोडवटच कर. आता ग पोरी हळू 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 चाल जोडवटच कर. मुग्धा कुठे आहे? काय माहित? अगं ये की लवकर. अरे आपले शाहीर म्हणाले की हळूहळू हळूहळू हळू ये म्हणून मी हळू आले. बरं या आता लवकर. चल म्हणा शाहीर लवकर या म्हणून. लवकर आहे जरा. आली. खूप मस्त गायलात. थँक्यू. माई कसं वाटलं गाणं? या छोट्या बाळाबद्दल काय बोलावं शब्दच नाही. थँक्यू. अप्रतिम गाऊन गेलाय, अप्रतिम. आणखी काय सांगू, खूप खूप छान गाऊन गेला. थँक्यू. अप्रतिम गायलास, फार सुंदर. मला खूप आवडला, सुंदर सादर केलंस. मला माहिती तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी तुम्ही मला सांगत होतात की तुमचे किती कार्यक्रम व्हायचे, हाऊसफुल व्हायचे, पुण्यामध्ये तुम्ही खूप वेळा गायचात. आणि एक अतिशय गंमतशीर गोष्ट सांगितली त्यांनी की पडदा उघडायचा तेव्हा त्या खालती बघायच्या, कधी त्यांनी प्रेक्षकांकडे बघितलंच नाही. तर असं का, म्हणजे प्रेक्षकांकडे का नाही तुम्ही कधी बघितलं? अगदी सुरुवातीला ज्यावेळी मी लावणी गायला लागले ना, म्हणजे वयाच्या 24-25व्या वर्षी, आणि समोर बघून मी गायचं म्हटलं ना, कोणाच्या बघावं होता हातामध्ये दुर्बिणी. मला ते कसं तरीच वाटायचं. मग तेव्हापासून मी खाली बघून गायला सुरुवात केली. आणि खरं सांगायचं म्हणजे मुलांनो, पहिलं रेकॉर्डिंग माझ्या गाण्याचं मी 11व्या वर्षी केले. आणि मी असे गात गात गेले. तुम्हाला सांगते, 21व्या वर्षी लग्न झालं आणि पहिलीच लावणी गायली. नाव गाव कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची. झालं तिथून सुलोचना चव्हाण लावणी सम्राज्ञी मला म्हटलं अत्र्यांनी. त्या लावणीच्या 2 ओळी तुम्ही म्हणून दाखवाल का प्लीज? नाव गाव कशाला पुसता, नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची. मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची.
क्या बात. धन्यवाद. दादा मी काहीच बोलणार नाही, मी मार्क देणार आहे. ओके. या भागातला दुसरा पद्मनाभला मिळालाय.